जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही स्विंग ट्रेडिंग करता त्यावेळेस काय होतं की मोस्टली तुम्हाला एक रिवॉर्ड मिळत नाही, राईट? किंवा तुमचे स्टॉप लॉस हिट केले जातात. तर ते त्यापासून आपल्याला कसं वाचायचं आहे ना, ते आपण थोडं समजूया नाही आणि आपल्यासोबत काय होतं ते पण आपण इथे समजून घेऊया थोडं आधी. नंतर मी स्ट्रॅटेजी डिस्कस करतो की तुम्हाला अॅक्युरेसी कशी इम्प्रूव्ह करायची आणि हायली रिवॉर्डेबल ट्रेड कशी मिळणार. बघा, सपोज हा रेजिस्टन्स आहे, राईट? काय करता तुम्ही रेजिस्टन्सवर? जर तुम्ही ब्रेकआउट ट्रेडर्स असाल किंवा तुम्ही पुलबॅक ट्रेडर्स असाल, कुठले पण ट्रेडर्स असू द्या, ही स्ट्रॅटेजी अप्लिकेबल आहे. काय करतात? ब्रेकआउट ब्रेकआउट यावरती बाय करतात, या प्राइस वरती कट झाल्यावर बाय करतात. आणि तुमच्यासोबत काय होतं, जेव्हा प्राइस या रेजिस्टन्स वरती जाते ती काही वेळानंतर खाली येते, तुम्हाला एक्सपेक्टेड रिवॉर्ड मिळत नाही आणि तुमचा स्टॉप लॉस हा हिट केला जातो, राईट? तशा पद्धतीनेच तुम्ही जर पुलबॅक ट्रेडर असणार तर तुम्ही इथे सेलिंग प्लॅन करता. प्राइस इथे जाते आणि खाली येते, थोडासा रिवॉर्ड देते आणि तुमचा स्टॉप लॉस हिट केला जातो, राईट? तर यापासून रिवॉर्ड तुम्हाला इतका नाही मिळाला, म्हणजेच काय, अल्टिमेटली तुमचा स्टॉप लॉस हिट झालेला आहे, तुमचा एक्सपेक्टेड रिवॉर्ड नाही मिळाला. तर या सिच्युएशन पासून आपल्याला कसं वाचवायचं आहे, हायली रिवॉर्डेबल ट्रेड कसं सोचायचं, विचार करायचा, कसा मिळवायचा, राईट, कसा शोधायचा, यावरती आपण आता आज डिस्कशन आणि मी एक स्ट्रॅटेजी किंवा तुम्ही समजू शकता एक ट्रिक घेऊन आलेलो आहे, ते आपण इथे इथे डिस्कस करूया. आता तुम्ही बघू शकता, एसीआय केमिकलचा हा चार्ट आहे, कुठे पण अप्लिकेबल आहे. तुम्ही निफ्टी 50च्या स्टॉकमध्ये करा या कुठल्याही स्टॉकमध्ये करा. हा एसीआय केमिकलचा स्टॉक आहे, राईट? आर्शन केमिकल. तुम्ही बघा, मी इथे डिमांड झोन मार्क केलेला, हा प्राइस टॅप झाली आणि वरती गेली. आता याचं कन्फर्मेशन मी कसं घेतलं की हा वरती इथे जाणारच? एक तर माझा डिमांड झोन होता डेली झोनवरचा हा, राईट? तुम्ही बघू शकता डिमांड झोन होता. आणि दुसरी गोष्ट की इथे डिमांड येणार, हे मी कसं ठरवलं? तर त्याचं उत्तर मी तुम्हाला इथे देतो. शांतपणे तुम्ही ऐकून घ्या की मी काय सांगायचा प्रयत्न करत आहे तुम्हाला. बघा, आणि हो, तुम्ही विचार करत असेल की मी खरंच दिला की नाही दिला, तर मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलमध्ये घेऊन चालतो आणि इथे मी दाखवतो की मी हा कसा दिला आणि काय विचार केलेला होता. एसीआय, राईट? कधी दिला आपण तो बघूया. तुम्ही बघा, इथे डेट सोबत तुम्हाला दिसणार हा एसीआय आहे, राईट? स्विंग ट्रेड मी लिहिलेला आहे इथे बघा. 522.90 वर बाय करा आणि डेट इथे बघा, कर्सर मी हलवतो, इथे बघा 23 जानेवारीला दिलेला आहे हा ट्रेड. आता किती तारखेला दिलेला आहे? 23 तारखेला. आता आपण चार्टवर स्विच करूया. बघा काय झालं, मी हा ट्रेड दिला 23 तारखेला. मी तुम्हाला ट्रिक सांगण्याकरता हे सगळं बॅकग्राऊंड तुमच्या माइंडमध्ये रेडी करत आहे. तुम्ही इथे बघा, 23, तुम्हाला आधी हे समजणे गरजेचं आहे. 23 तारीख कुठे आहे? इथे आहे. म्हणजे मी हा ट्रेड शोधला जेव्हा प्राइस इथे होती, पुलबॅक ट्रेड शोधला. तुम्ही कॉन्सेप्ट, जेव्हा मी ट्रिक सांगणार तेव्हा तुम्ही याच्यावर पण काय म्हणते, ब्रेकआउट पण यूज करू शकता, राईट? सो मी इथे हा ट्रेड शोधला किती, 23 तारखेला. म्हणजे इथनं प्राइस इथे पडणार आणि वरती जाणार हा विचार केलेला. तुम्हाला मी डेट दाखवली टेलिग्राम चॅनलमध्ये. इतका बाकी होता पडायचा. आता मी कसा विचार करत आहे की इथने प्राइस वरती जाणार? कधी ही प्राइस आली इथे? तुम्ही बघा, डेट पण इम्पॉर्टंट आहे, सगळं व्यवस्थित ऐका. डेट काय इम्पॉर्टंट आहे तुम्हाला समजणार, ज्यावेळेस तुम्हाला समजणार त्यावेळेस पुन्हा बघून घ्या व्हिडिओ. बघा किती तारखेला एक्झिक्यूट झाला, 28 जानेला एक्झिक्यूट झाला हा. किती तारखेला? 28 जानेवारी. 23ला मी दिला, 28 जानेला हा एक्झिक्यूट झाला. आता मी हे कसं ठरवलं, राईट? तर तुम्हाला आन्सर मिळणार निफ्टी 500च्या. निफ्टी 500 मी का घेतलं? कारण की, राईट, समजून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे किंवा फर्स्ट कॉमेंट मध्ये मिळणार, त्यांनी तुम्ही जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनल. मार्केट ओपन होण्याआधी, राईट, तुम्ही बघा मी किती वाजता दिलेला हा ट्रेड, मार्केट पण ओपन नव्हतं झालं. एसीआय इथे बघा, हे बघा, एसीआय, सॉरी, हा नाही स्विंग, हा आहे, हा आहे. ठीक आहे. हा बघा किती, 8 वाजून 58 मिनिटांनी दिला, मार्केट ओपन व्हायचं होतं. तर मी कसं शोधलं? बघा काय करायचं, मनी कंट्रोल वरती जायचं तुम्ही सरळ. मनी कंट्रोल मध्ये गेल्यावर इथे तुम्हाला बघा इंडायसेस दिसत आहे, हे इंडायसेस, इंडियन इंडायसेस, यामध्ये जायचं. आता तुमचा स्टॉक कुठल्या इंडायसेस मध्ये येतो किंवा सेक्टोरियल स्टॉक आहे ते बघायचं. इथे बघा की इंडायसेस मध्ये यांनी काय दिलेलं आहे. तुम्हाला सेक्टोरियल बघायचं असेल, हे बघा, राईट, सॉरी हा, इथे बघा. जर तुमचा समजा कुठला फार्मा रिलेटेड बायोकॉन आहे, तर तुम्ही काय करायचं, इथे
ऑल इंडायसेस, राईट, सेक्टोरियल इंडायसेस मध्ये जायचं, राईट, आणि नंतर तुम्ही फार्मामध्ये जायचं, राईट. म्हणजे कुठल्या सेक्टरमध्ये आहे तो सेक्टर आधी सिलेक्ट करायचा, तो सेक्टर समजायचा. आता एसीआय आहे, हा कुठल्या सेक्टरमध्ये नाही येत, हा कुठल्यामध्ये येतो, इंडायसेस मध्ये येतो. सो मी काय करतो ना, इथे इंडायसेस मध्ये जातो. सो हा निफ्टी 500 मध्ये येतो, मला माहित आहे, राईट. सो मला काय करावं लागणार, निफ्टी 500चा स्टॉक मला, निफ्टी 500चा चार्ट मला बघावा लागणार. समजलं तुम्हाला? जर कुठल्या सेक्टरचा आहे, राईट, समजा बँकिंग आहे, ऍक्सिस बँक मध्ये तुम्हाला बघायचं आहे, तुम्हाला माहितच आहे तो बँकिंग सेक्टर आहे, तुम्ही बँक निफ्टी बघा, राईट. जे माहित नाहीये तुम्हाला स्टॉक कुठल्या सेक्टरमध्ये आहे किंवा कुठल्या इंडेक्समध्ये आहे, ते तुम्ही इथनं शोधू शकता moneycontrol.com मध्ये जाऊन, राईट. तुमची फक्त सेक्टर कन्फर्म करून घ्या आणि त्याचा सेक्टर किंवा इंडेक्स, इंडायसेस कुठलाही निफ्टी 50 मधला असणार तर निफ्टी 50 इंडेक्स घ्या, त्याचा चार्ट इथे ओपन करायचा. आता एसीआय कशामध्ये मिळतो, कुठल्या सेक्टरमध्ये नाही आहे, राईट. निफ्टी 500 मध्ये आहे हा स्टॉक, तो मी निफ्टी 500 ला रेफर करणार, राईट. मी एसीआय ला डेली टाइम फ्रेमवर काढलेला आहे, तर सो मी इथे डेली टाइम फ्रेमवर पण झोन मार्क करतो. मी बघतो काय बघत आहे, क्ल्यूज बघत आहे. तुम्हाला सगळं डेट सांगितले ना मी, त्या डेटनुसारच आपण सगळं बघूया. इथे बघा, एक डिमांड म्हणजे सपोर्ट क्रिएट झालेला आहे, ठीक आहे. हे झालं डेलीच्या हिशोबाने. मी 4 तासाच्या हिशोबाने पण बघून घेतो, राईट. 4 तासाच्या हिशोबाने हे असं होतं, राईट. कुठे सपोर्ट घेणार, मी इंडेक्स वरून थोडस एक क्ल्यू घेत आहे, राईट. समजलं असेल तुम्हाला, इंडेक्स वरनं काय मी डिमांड झोन येत आहे की नाही, राईट. तुम्ही असं 1 तासाच्या मध्ये पण झोन बघू शकता, 1 तासाचे पण झोन, आवरली झोन पण रिॲक्ट करतात. जर तुमचा एसीआयचा झोन आणि, सॉरी, तुमचा स्टॉकचा झोन आणि तुमचा इंडायसेस मधला 1 तासाचा झोन जर मॅच होत असेल, तर तुम्ही त्या ट्रेड सोबत बिंदास जाऊ शकता, एक कन्फर्मेशन मिळतं तुम्हाला, राईट. सो मी काय केलं, इथे एक सपोर्ट मार्क केला. आता इथे बघूया, मी थोडस ना दोन्ही पण फॉलो केलं, राईट. इथे बघा, इथे कुठं आहे, 25 तारीख, सॉरी, इथे एसीआय कितीला आपण दिलेला होता, 23 ला, 23 जानेवारी. सो इथे बघा, 23 जानेवारीला काय होत आहे, राईट. हे 22 आहे, 23, आणि त्यात कधी होत आहे हा, बघा, 28 जानला. आपला एसीआय कधी रेडी होता एक्झिक्यूटचा, 28 जानला, राईट. को रिलेट करत आहे, दोन्ही पण सेम टाइमला येत आहे. सो इंडायसेस मध्ये पण, निफ्टी 500 मध्ये पण बाईंग आली, राईट, आणि आपल्या एसीआय मध्ये पण बाईंग आली. अशा मध्ये पद्धतीने आपल्याला कन्फर्मेशन मिळालं. तुम्ही बघा इथे किती चांगला 120 पॉईंटचा रिवॉर्ड मिळाला. 520 वर एंट्री होती, 120 पॉईंटचा रिवॉर्ड मिळालेला आहे, राईट. आता खाली आला, येऊ द्या, हा आणखी इथे येऊन असा वरती जाणार, राईट. सो अशा पद्धतीने तुम्ही, अरे मी सांगायचं विसरलो समोर जाण्याआधी, तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, बेल आयकॉन दाबा. आणि ऑप्शन सिरीजवर आपली ही 6वी व्हिडिओ असणार, राईट. स्टॉक सिलेक्शन कसं करायचं, काय करायचं, यावर पण व्हिडिओ बनवलेला आहे. स्टार स्ट्रॅटेजी सांगितली आहे. त्या, हा झोन जो मी काढलेला आहे ना, हा चौथ्या चौथ्या नाही, फर्स्ट स्ट्रॅटेजीचा पार्ट आहे. फर्स्ट व्हिडिओ बघून घ्या तुम्ही, तुम्हाला समजेल. ड्रॉप बेस रॅली, राईट. लाईक करायचं विसरू नका, कॉमेंट करायचं विसरू नका, ठीक आहे. सो आता इथे डिस्कस करूया की काय करत आहे आपण, दोघांमधलं रिलेशन समजत आहे. जर ऑफकोर्स तुमच्या या इथे पण स्टॉकमध्ये बाईंग झोन आहे आणि तुमच्या इंडायसेसवर पण बाईंग होत आहे, तो कुठल्याही टाइम फ्रेम मध्ये असू द्या, 5 मिनिटचा वगैरे नाही घ्यायचा, 1 तासाच्या वरती कुठल्याही टाइम फ्रेम मध्ये येऊ द्या तरी चालेल. कारण की ऑफकोर्स 1 तासाचा झोन काही ना काही पुलबॅक देणार, ट्रेंडच्या अगेन्स्ट असला तरी काही ना काही पुलबॅक देणार. त्यावेळेपर्यंत तुमचा स्टॉक हा, जेव्हा इंडायसेस 1-2% पळतो, तेव्हा जर हाय बीटा स्टॉक जर तुम्ही घेतला असेल, स्टॉक सिलेक्शन बघा व्हिडिओ, त्यात मी सांगितलं हाय बीटा म्हणजे काय, तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आणि इव्हन प्लेलिस्ट पण बनवलेली आहे. तर तुमचा स्टॉक चांगला पळणार. बघा हा कसा स्पीडली पळाला, 120 पॉईंट दिले. सो अशा पद्धतीने जर तुम्ही कन्फर्मेशन घेतले तर तुमचे अॅक्युरेसी लेवल ही चांगली वाढणार, सोबतच तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो पण वाढणार, राईट. सो थोडस केअर घ्यायचे आपल्या, बाकी काही नाही करायचं. होप तुम्ही समजलेलं असाल, राईट. आशा करतो समजलेलं असाल. काही पण कॉमेंट असेल तर लिहा, व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट करा, लाईक करा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. अशाच पद्धतीने आपण नवीन नवीन टॉपिक इथे डिस्कस करूया, राईट. काहीच रॉकेट सायन्स नाही आहे यात मित्रांनो, छोटस आहे, राईट. चालेल मग. सो आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग.